नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब मध्ये. बघा शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 21 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र येथे कांद्याचे बाजारभाव या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून तर्फे आपण बघणार आहोत. पुढे आपण चॅनल नवीन असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईलवर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा. तुमच्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा. तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केले. व्हिडिओला बिलकुल भी स्किप करू नका, शेवट पर्यंत नक्की व्हिडिओ पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 21 मार्च 2026 मध्ये लासलगाव निफाड मध्ये लाल कांदा 1635 ची आवक कमीत कमी दर 500 रुपये, जास्तीत दर 1100, सर्वसाधारण दर 900 रुपये. तसेच सिन्नर नायगाव मध्ये लाल कांदा 291 ची आवक कमीत कमी दर 321, जास्तीत दर 1202, सर्वसाधारण दर 1000 रुपये. तसेच पिंपळगाव सायखेडा मध्ये लाल कांदा 970 ची आवक कमीत कमी दर 500 रुपये, जास्तीत दर 1126, सर्वसाधारण दर 900 रुपये. तसेच शिरपूर मध्ये लाल कांदा 252 ची आवक कमीत कमी दर 150, जास्तीत दर 1300, सर्वसाधारण दर 950 रुपये. तसेच भुसवळ मध्ये लाल कांदा 17 ची आवक कमीत कमी दर 500 रुपये, जास्तीत दर 1000 रुपये, सर्वसाधारण दर 800 रुपये. तसेच पुणे खडकी मध्ये लोकल कांदा 7 ची आवक कमीत कमी दर 700 रुपये, जास्तीत दर 1000 रुपये, सर्वसाधारण दर 850 रुपये. तसेच पुणे पिंपरी मध्ये लोकल कांदा 8 ची आवक कमीत कमी दर 1200 रुपये, जास्तीत दर 1600, सर्वसाधारण दर 1400 रुपये. तसेच पुणे मोशीम मध्ये लोकल कांदा 618 ची आवक कमीत कमी दर 400 रुपये, जास्तीत दर 1200, सर्वसाधारण दर 800 रुपये. तसेच वडूज मध्ये लोकल कांदा 70 ची आवक कमीत कमी दर 500 रुपये, जास्तीत दर 1000 रुपये, सर्वसाधारण दर 700 रुपये. तसेच मंगळवेढा मध्ये लोकल कांदा 7 ची आवक कमीत कमी दर 150, जास्तीत दर 700 रुपये, सर्वसाधारण दर 500 रुपये. तसेच बारामती जळोची नंबर 1 ची 654 ची आवक कमीत कमी दर 300 रुपये, जास्तीत दर 1400, सर्वसाधारण दर 1000 रुपये. 21 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र येथे कांद्याचे बाजारभाव. भेटू का एका नव्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.